त्या रेस्टिंगच्या अनेक गमती जमती आमच्या शालेय जीवनातील आहेत. त्याच्या आजीचं विशेष करून खूप सुरक्षित असं लक्ष. दरम्यान खेळायला सुरुवात करूया. अभि ठाणगे गोलंदाजी करतील. समोर आहे मयूर जाधव वंडर बॉय कांदळी. पहिला चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही. मयूर जाधव इनिंग मध्ये एक महत्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाज येतो पहिल्या चेंडूवर षटकार घेतो आणि तोच अभि ठाणगेनी या ठिकाणी ओढलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मयूर जाधव यांच्या बॅटमधून आला षटकार. 29 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक जबरदस्त घणघणाटी आघात. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सलग दुसरा षटकार. गेलेली या स्पर्धेतील षटकाराची हॅट्रिक आणि त्याचीच ओढतोय का मयूर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि या स्पर्धेतील तिसरी षटकारांची हॅट्रिक. मला वाटतं स्पर्धेची पहिली हॅट्रिक निखिल बुतेच्या नावावर कोरली गेली. दुसरी या स्पर्धेची एवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय ते संकेत ढोणे यांच्या नावावरती कोरली गेली आणि तिसरी आज मयूर जाधव कोरतायत. 41 धावा. अजूनही 10 धावांची गरज आहे आणि अभि ठाणगेला मात्र हा विक्रम निश्चितपणे लवकरात लवकर विसरावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी नाही. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. या चेंडूवर जर का षटकार लागला तर तो 5वा षटकार असेल आणि पुढच्या डावात उतरताना जर का मयूरच्या बॅटमधून पहिला चेंडू षटकाराला तर ती 6 षटकाराचा विक्रम त्याच्या नावावर कोरला जाईल. दरम्यान पुढचा चेंडू यस चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. सलग 5 षटकार मारून आपल्या संघाला विजयी करणारा मयूर लाजबाब कामगिरी.